नमस्कार. विषमुक्त अन्न रासायनिक शेती ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्ट या कंपनीतर्फे मी पूर्वी अगोदर तुमची मुलाखत घेत आहे. तर पूर्ण ॲड्रेस आणि नाव सांगा सर. माझं नाव रुपेश सूरजसिंह गहिरवा, राहणार हलकी, तालुका शिरवानपाळ, जिल्हा लातूर. सर, ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट किती वर्षापासून वापरता? मी मागचे 6 ते 7 वर्ष झाले ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरतो. आता हा आपला कोथिंबीरचा प्लॉट आहे. आता तारीख किती आज? आज तारीख 29 मे 2024. तर हा प्लॉट आहे आपला. हा प्लॉट विक्री झाला मला तुम्ही. किती दिवस झाले आज ह्याला? आज याला 33 दिवस झाले. आता ह्याला वापर कसं केला ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट? ग्रीन प्लॅनेटचा सुरुवातीला मी बीज प्रक्रियेसाठी ST हा प्रोडक्ट वापरतो. हे ST. हां, दुसरं आपलं प्रोम सोबत प्रोम आणि भूमी पॉवर 0. आणि फवारणीसाठी कसं यूज केला आहे? फवारणीसाठी मी 14व्या दिवशी पहिली फवारणी घेतली. नायट्रोकिन आणि FC पावडर आणि स्टिकर. बाहेरचं काही वापरलं याच्यामध्ये? काहीच नाही. 100% आपले प्रोडक्ट. 100% ऑर्गॅनिक, 100% ग्रीन प्लॅनेट. आता मला किती गुंठ्याचा प्लॉट आहे मला? 33 गुंठ्याचा प्लॉट. कितीला गेला प्लॉट? हा 3 लाख रुपये. आता हा 3 लाख रुपयाला गेला. उठा तुम्ही. आता हा पलीकडे एक प्लॉट दिसते आपला. हां, आता नवीन केला आहे ते. तर त्याच्या अगोदर एक वेळेस स्वतः वाटतं. किती दिवस झाला त्याला देऊ? त्याला जवळपास 1 महिना झाला त्याला. कितीला दिला तो? किती गुंठ्याचा होता? 30 गुंठ्याचा प्लॉट होता. 60,000 रुपयाला दिला. 60,000 रुपये दिला. वेगवेगळे प्लॉट. आता खाली पण दिसते आता तुमचा. हे किती दिवसाचा पाठीमाग आहे? हा 25 दिवसाचा प्लॉट आहे. 25 दिवसाचा आहे. 25 दिवसाचा. तर आता लगट तुमच्याजवळ ही 4था प्लॉट होऊ लागला म्हणायचं. 5वा प्लॉट आहे. 5वा प्लॉट. तर किती रान झालं तुमचं? किती टोटल आणि किती इन्कम होऊ लागलं? आता माझं टोटल 3 एकर रान झालं. त्याच्यामध्ये 4,80,000 रुपये उत्पन्न निघालं. हां. आता पुढील येणाऱ्या 2 प्लॉटला अपेक्षित उत्पन्न 8 लाख रुपये तरी आहे. 8 लाख रुपये आहे. तर सध्याचा भाव बघितला तर 8 लाख रुपये ह्याचा तर ठराव झाला आहे. ह्याचा ठराव झाला. तर विषमुक्त अन्न रासायनिक शेती या अभियानामध्ये तुम्ही सामील झालात 4-5 वर्षापासून. त्याच्याबद्दल मी ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्ट या कंपनीतून तुमचे धन्यवाद मानतो. आणि तुम्हाला जी मार्गदर्शन केलेत चंद्रवंश बन, त्यांचे पण आपण धन्यवाद मानू. तर त्यांनी गावामध्ये कस्टमर किती झालेत आता जवळजवळ टोटल? आता माझ्यापाशी 100 कस्टमर आहेत. 100 कस्टमर आहेत. धन्यवाद सर.